रुग्णालयाचा 21वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. यावेळी माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे, डॉक्टर एस.व्ही. कुलकर्णी मुंबई यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर खुरसाळे यांनी 21 वर्षाचा इतिहास विशद केला. अल्प दरामध्ये नांदेड जिल्ह्यातील तमाम रुग्णांची सेवा या रुग्णालयाने केलेली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी धर्मादाय आयुक्त मॅडम यांची उपस्थिती होती. आपण पाहत आहात लोकलढा न्यूज. आज दिनांक 26 जुलै 2026 रोजी रयत हॉस्पिटलच्या 21व्या वर्धापननिमित्त मी आज इथे आली. इथल्या डॉक्टर मुंबईवरून आलेल्या डॉक्टर विद्वानांचं एक छान व्याख्यान जे होतं ते पण ऐकलं. रयत हॉस्पिटल हे नेहमी हे धर्मादाय रुग्णालयाअंतर्गत चालविण्यात येत असून नेहमी प्रत्येक वेळी धर्मादायाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो आणि 21व्या वर्धापनाच्या निमित्त शुभेच्छा करते की त्यांचं ते सहकार्य आहे ते धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने सर्व गोरगरिबांपर्यंत पोहोचावे. धन्यवाद. मी सुधाकर टाक, रयत आरोग्य मंडळ उपाध्यक्ष या नात्याने रयत आरोग्य मंडळाची स्थापना लोकांसाठी लोकांनी सुरू केलेलं हे रुग्णालय केवळ 30 रुपये प्रथम तपासणीमध्ये सुरू झालेलं आहे. आज 2026 22 वर्ष रयत रुग्णालय पूर्ण होत आहेत. या रयत रुग्णालयामध्ये आम्ही 3 ऑपरेशन थिएटर आहेत, सोनोग्राफी सेंटर आहे, सीटी स्कॅन आहे आणि अद्ययावत अतिदक्षता विभाग 15 खाटाचं जे अल्प दरामध्ये आम्ही ही सेवा गेल्या 21 वर्षापूर्वी देत आहोत आणि ह्या सेवेला पुष्कळ दान सुराचं आम्हाला सहकार्य, आर्थिक सहकार्य देखील लाभलेलं आहे. त्यांचे देखील मी आज वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. पण हे अतिशय अवघड कार्यक्रम आहे आरोग्य सेवा, तरी आम्ही सर्वांच्या सहकार्याने ही आरोग्य सेवा गोरगरिबापर्यंत पोहोचवतो. वर्षातून 3 ते 4 आरोग्य शिबिराचे कॅम्प ग्रामीण भागात घेतो. ग्रामीण भागात देखील आमचा प्रचार आहे आणि फक्त 100 रुपये प्रथम तपासणी आणि आज आयसीयूला फक्त 3000 रुपये घेतो एक दिवसाचे, किंवा आधी एवढ्या माफक दरामध्ये. तसेच आमच्या मेडिसिन मध्ये बेसिक मेडिसिन देखील आहे. आमचं सिटी स्कॅन दारिद्र्य रेषेखालच्या रुग्णांना मोफत आहे. असे आम्ही 50% मध्ये सगळे इलाज, उपचार, ऑपरेशन करतो. मी सर्वांना एवढीच इच्छा प्रकट करतो की त्यांचं यापुढे देखील आपण असं सहकार्य लाभावं. युनिट आणि MRIचं युनिट घेण्याची आमची इच्छा आहे. तरी आम्ही हे लवकरात लवकर लोकसहभागातून जनतेच्या सेवेकरता आम्ही आवश्यक घेऊ. आजच्या रयत रुग्णालयाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त मला AI आणि हेल्थ केअर म्हणजे आरोग्य आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता होता, त्याच्यासाठी बोलायला आमंत्रित केलं गेलं होतं. आणि डॉक्टर सुरेश कुरसाळे, डॉक्टर भट्टड आणि डॉक्टर माननीकर यांनी त्यात पुढाकार घेतला. आज आपण AI पासून दूर जाऊ शकत नाही. AI प्रत्येक आपल्या फील्डमध्ये आहे आणि डॉक्टरनी आणि पेशंटनी पण AIचा जबाबदार वापर कसा करायचा ह्याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. आपल्या आजूबाजूला आपल्या मोबाईलमध्ये AIची अनेक साधनं आहेत. उदाहरणार्थ ChatGPT, गुगल असिस्टंट आहे. त्याचा तुम्ही उपयोग कसा करू शकता, तुम्ही स्वतःचे हेल्थ रेकॉर्ड कसे व्यवस्थित ठेवू शकता डिजिटल स्वरूपामध्ये, आणि तुम्हाला कुठलाही मोठा आजार होण्यापूर्वी तो लवकर आपल्याला कसा जाणून घेता येईल, कसा लवकर डायग्नोज करता येईल आणि त्यावर तुम्हाला इफेक्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे बरोबर प्रिसिजन थेरपी म्हणतात त्याला, प्रिसाईज मेडिसिन, की जो आजार आहे त्याला साईड इफेक्ट न होता तुम्हाला औषध उपचार कसा करता येईल हे पुढे याच्यामुळे शक्य आहे. आश्चर्यकारक आहे की एवढ्या कमी पैशामध्ये एवढी जास्त चांगल्या क्वालिटीची वैद्यकीय सेवा ही संस्था देत आहे. मी खाली हॉस्पिटल बघितलं आणि पेशंटचे पण आउटकम, पेशंटचे पण रिझल्ट खूप चांगले आहेत. खरं तर प्रत्येक जिल्ह्याच्या गावी नाही, प्रत्येक तालुक्याच्या गावी असे रुग्णालय तयार व्हायला पाहिजेत आणि त्यांनी अशी तळागाळातल्या लोकांपर्यंत सेवा पोहोचायला पाहिजे. कुठली नवीन टेक्नॉलॉजी असेल, AI असू दे किंवा नवीन मशीन्स असू दे, अशा लोकांनी या गोष्टी अडॉप्ट केल्या, याचा जर अंगीकार केला, त्याचा जर उपयोग करून घेतला तर अजूनही किंमत पेशंटच्या खर्चाची कमी होऊ शकेल.
आणि ही जी संस्था अशी काम करते त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि त्यांना त्यांच्या पुढच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. आणि कुठलीही जरी नवीन टेक्नॉलॉजी असू दे, AI असू दे किंवा नवीन मशीन्स असू दे, याची सुरुवातीला किंमत जास्त असते, पण त्या किमतीच्या मानाने त्याच्यातनं मिळणारा फायदा खूप जास्त आहे. तर तो कमी म्हणजे त्याचा खर्च कमी करण्यासाठी आपल्या सोसायटीमधल्या आपल्या परिवारातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावं आणि काही डोनेशन द्यावं. काही डोनेशन इन काइंड असतं, काही डोनेशन इन सपोर्ट असतं तुम्हाला. आणि जर 100 लोक एकत्र आले आणि त्यांनी जर डोनेशन केलं तर अनेक नवीन मशीन्स पॅथॉलॉजीच्या, एक्सरेच्या, सोनोग्राफीच्या, सिटी स्कॅनच्या या रुग्णाला मिळू शकतील आणि त्याचा फायदा सामान्य माणसाला होईल. म्हणजे एक मदतीचा हात 10 लोकांना बरा करू शकेल. ही माझी विनंती आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या बाबतीत आपली मदतीचा हात पुढे करावा असं माझं गैरसमज आहे. म्हणजे तो रोबो काही ऑपरेशन करत नाही. रोबो हे मशीन आहे आणि शेवटी बसून ऑपरेट करणारा सर्जन हा स्वतः तो माणूसच आहे. म्हणजे जबाबदारी माणसाचीच आहे. पण रोबोटिक्समुळे फायदा काय आहे की तुमचं ब्लड लॉस कमी होतो, रक्त कमी जातं, तुम्हाला कमीत कमी वेळ लागतो, व्यवस्थित चांगला तो आजारी भाग काढून टाकला जातो आणि पुढचे धोके, संभाव्य धोके टळून तिथेच तिथं उपचार करता येतात. रोबोटिक सर्जरीमध्ये आपल्याला हिंदी सिनेमात किंवा इंग्लिश सिनेमात जसा रोबो येऊन नुसतं काहीतरी ऑपरेशन करेल असं वाटतं, तसं नाही आहे. रोबोटिक ही असिस्टेड सर्जरी आहे आणि रोबोटिक्स हे टेक्निक आहे. रोबोटिक्स बद्दल खूप लोकांचं गैरसमज आहे. त्यांना असं वाटतं की कुठेतरी यंत्रमानव येऊन सर्जरी करेल. शेवटी माणूसच आहे, माणूसच करतो. माणसालाच कळतं की कुठं प्रेशर द्यावं, कुठे ब्लिडिंग जास्त होतंय, कुठे कापावं आणि कुठे कापावापेक्षा कुठे कापू नये हे जास्त महत्वाचं आहे. आणि रोबोटिक्स हे खूप मोठं तंत्रज्ञान म्हणजे अत्यंत मोठं वरदान आहे सर्जिकल फील्डसाठी. त्याच्यात मोठे छेद घेतले जात नाहीत शरीरामध्ये. छोट्या छोट्या भोकातनं तुम्ही काम करू शकता. त्याला लॅपरोस्कोपिक रोबोटिक सर्जरी म्हणतात. आणि कृपा करून रोबोटिक्स बद्दलच्या ह्या आपण काय थोड्याशा गैरसमजुती आहेत त्या बाजूला ठेवून टाकू आणि चांगल्या गोष्टीकडे बघूया.